रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात योगाने केली आणि त्यानंतर म्हटलं आता हर्बल टी घ्यायची. सकाळचा चहा टाळतच आहे मी सध्या तरी. दुपारी तरी घेतला तर चालते, पण ज्यांना वजन आटोक्यात ठेवायचं ना त्यांनी ही हर्बल टीच घ्यायची. अगदी घरच्या घरी तयार होती आणि वजन एकदम आटोक्यात राहतं. तुम्हाला जर ही पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला याची रेसिपी शेअर करेल. इथे आता म्हणलं दुपारचे सगळे कामं झालेले आहेत, गावरान पद्धतीचे पोहे करावे, तर हे डबे सगळे मला दिसले. या डब्यांमध्ये काहीच नाही, सगळे तुपाचे डबे आहेत आणि 2-2 चमच्याच्या वरती काही तूप नव्हतं एका डब्यामध्ये, पण सगळे डबे गुंतलेले होते. अगोदर घासले, साफ केले आणि बाजूला केले. त्यानंतर म्हणलं आता गावरान पद्धतीचे आपल्याला पोहे करून खायचेत आणि तेच गावरान पद्धतीचे पोहे मला इतके आवडतात. गावाकडे 20 वर्षाखाली मी पहिल्यांदा हे असे पोहे खाल्ले होते की लसण घालून कुणी पोहे करतं का, पण लसण घातलेले पोहे सुद्धा इतके चविष्ट लागतात. हिरवी मिरची न घालता लाल तिखट घालायचं, कधी कधी असे पोहे सुद्धा भन्नाट लागतात. काहीच नाही, तेल घातलं, जिरे मोहरी घातली, त्यामध्येच लसण घातला, खरपूस असा तळला, त्यानंतर कांदा घातला, जास्त तळू द्यायचा नाही, त्यामध्येच लाल तिखट, हळद, मीठ घालायचं आणि वरतून पोहे घालायचे भिजवलेले. आपले पोहे छान असे तयार आहेत. गरम गरम खायला तर खूपच स्वादिष्ट लागतात. नेहमी काय एकसारखंच खायचं, त्यासाठी हे कधीतरी असत आणि मला सकाळपेक्षा दुपारी खायला हे असं काहीतरी छान वाटतं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का, कसे झाले होते कसे नाही. आता मी घेते पोहे, मुलांना पण इथे खायला दिले आणि मीही घेतले. तर काय 2-4 घास खाल्ले की खाली क्लायंट आले पार्लरमध्ये. आता हे आपलं कामच आहे, त्यामुळे त्याला कंटाळा करून जमत नाही. खाली आले, हेअरकट घेतला, फेशियल घेतलं, वॅक्स वगैरे केलं. आता तुम्हाला यातलं मला शूट करून दाखवावं वाटतं, पण कुणाच्या परवानगीशिवाय मला शूट करणं हे आवडत नाही. आणि पार्लरमध्ये आल्याच्या नंतर यूट्यूबवरती व्हिडिओ जाणार आहे, त्यामुळे कुणी परवानगी देतं नाही देतं त्या विचारानंच मी आणखीन तरी कुणाला विचारलं नाही शूट करू का. तर त्यामुळे जर कुणी परवानगी दिली तर नक्कीच माझं तुम्हाला मी काम दाखवेल एखाद्या वेळेस तरी पार्लरमधलं सुद्धा. आणि हो, हायड्रा फेशियलचं बऱ्याच जणांना प्रश्न असतात. तर हायड्रा फेशियल काय आहे, कसं आहे, कुणी करावं कुणी नाही, या रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं मी मन मोकळेपणानं अगदी प्रामाणिकपणानं उत्तर द्यायला तयार आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन. आता वरती सगळं मी आवरून आले आणि बीसीला निघाले तयार होऊन. आज सगळी आमची लेडीजची बीसी आहे आणि तिथे जाऊन आल्याच्या नंतर बाहेर जायचं ठरलं जेवण्यासाठी, त्याच्यामुळेच मुलं एवढी खुश होते. आता आम्ही आलोत बाहेर. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.